मनपा अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहेत का? कोट्यावधींचा रस्ता का फोडावा लागतोय? नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती. मनपाच्या आडमुठ्या धोरणाचा नागरिकांना फटका. 2 महिन्यापासून नळ पुरवठा ठप्प. कुंभकर्णी झोपेत पाणी पुरवठा विभाग. पाहूया त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. जालना शहरातील चंदनझिरा परिसरात महापालिकेच्या भोंगळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संतप्त झाले असून अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. जालना शहरातील चंदनझिरा परिसरात मौलाना आझाद चौक ते एकता चौक दरम्यान कोट्यावधी रुपये खर्चून नुकताच तयार करण्यात आलेला काँक्रीट रस्ता आता पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन साठी पुन्हा खोदण्यात येत आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन सुरळीत करण्याचे काम रस्ता बांधण्यापूर्वी करणे अपेक्षित असताना कंत्राटदार आणि मनपा अधिकाऱ्यांचे आडेलतट्टूपणामुळे आधी रस्ता तयार करण्यात आला आणि आता तोच रस्ता फोडण्याची वेळ आली आहे. यामुळे कोट्यावधी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या 2 महिन्यापासून या परिसरातील 7 ते 8 गल्लीतील नागरिकांना नळद्वारे पाणी पुरवठा मिळालेला नाही. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकायची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. पाईपलाईन टाकताना नाल्याचे व सांडपाण्याचे पाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. परिसरातील दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या घरात नळातून नाल्यांमधून वाहणारे शौचालयाचे दूषित आणि घाण पाणी येत आहे. यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता कामासाठी दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्या घरे तोडण्यात आली. त्यानंतर काम अनेक दिवस रखडून ठेवले होते आणि नागरिकांचे घरे तोडून त्यांना धारेवर धरण्याचे काम केले होते. अंडरग्राउंड नाल्या व पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन्स पूर्ण न करता काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला. परिणामी आता तोच रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभामध्ये स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या विषयावर अनेक नगरसेवकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केलाय. मात्र पाणी पुरवठा विभाग अद्यापही कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. मागील अनेक वर्षापासून नगरपालिका आणि त्यानंतर झालेल्या महानगरपालिकामध्ये प्रशासक राज असल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला न होता. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी अडेलतट्टू आणि मनमानी कारभार करत होते. परंतु आता महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर आहे. तसेच विविध विभागाचे सभापती, स्थायी समिती सदस्य यांची नेमणूक झालेली आहे. या लोकप्रतिनिधींनी आता अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करावा आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे. आमदार, खासदार, स्थानिक नगरसेवकांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. मनपा प्रशासनाचा हा अडेलतट्टूपणा आणि ढिसाळ कारभार असाच सुरू राहिल्यास लोकप्रतिनिधी विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण होऊन मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बासित बेगसह ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल न्यूज मराठी, जालना. 2 महिन्यापासून आम्हाला पाणी नाही. तसं रोड झाला का तसं आम्हाला पाणी नाही. आम्ही इकडे तिकडे हिंडू राहिला हांडे घेऊन ये, तर तरी आम्हाला कोणी पाणी देणार नाही. टँकर आणून राहिले तर टँकरवाले सुद्धा आमच्या गल्लीत येईन आणि पाणी घेऊ. आता पाणी आता कधी येणे पाणी? आम्हाला 2 महिने झाले. तर तसं रोड झाला तसं आम्हाला पाणी नाही गल्लीमध्ये. आम्ही तिकडे तिकडे हिंडू राहिलो पाण्यासाठी. आणि हे रोड झाल्यापासून पाणी नाही ना आम्हाला. पाईप फुटायला किती दिवसापासून, पाईप कोणी जोडा नाही. 2 महिन्यापासून आम्ही हिंडू राहिले इकडे तिकडं. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं नाही सांगितलं. आता तिथं जाऊ. आता कोणी आमची समस्या घेणंच नाही ना. आम्ही हिंडू राहिलो पाण्यासाठी. तर आमचं पाणी हे पाण्याचंच आहे ना आमचं. आणि नाल्याचं बी आता किती दिवसापासून ते नाल्याचं आहे. सारे जंतू चालले घरामध्ये, पाठीमागून नाल्यामधून घरामध्ये. रंजन वाघ. ये पानी की समस्या हमको क्या लगभग 2 महीने पूरे हो गए, पानी अभी तक आया नहीं. 2 बार इन्होंने खोद के चले गए, पूरा 8 दिन पूरे हो गए कंप्लीट इसको, पर अभी तक पानी आया नहीं. और आज पानी आया तो अब आके देख रहे हो आया कि नहीं पानी, फिर भी उसके पानी नहीं. अभी पानी आ रहा क्यों नहीं? पानी इसका मतलब वो 2 जगह फोड़ दे इन्होंने. 1 महीना पहले वहाँ फोड़े थे, वहाँ पर वहाँ से पूरा गंदा पानी उसके अंदर चले गया. कम से कम 8 दिन पानी सरी का चले गया. और वो पानी जाके पूरा बंद होने से नाले पूरा ब्लॉक हो गया अंदर का पाइपलाइन का. और उसके बाद पानी आ रहा ही नहीं यहाँ पर. तो ये रोड का काम होने के बाद नाली का काम कर रहे हैं? नहीं, रोड के पहले होना था नाली का काम. ये पहले रोड बना था, उसके बाद नाली का काम कर रहे हैं. रोड का पाइपलाइन का? हाँ, पाइपलाइन. अभी मांगनी क्या है तुम्हारी? ये मांगनी के पानी सीधा हो जाए, आ जाना हमको कंटिन्यू.
और क्लियर पाइपलाइन कर देने होगी इसके बाद। कितने दिन से पानी नहीं है? ये पूरा 1.5 महीना कंप्लीट हो गया पूरा। 1.5 महीने से नल का पानी पानी आया नहीं 1.5 महीने से। किसको बोला नहीं कितना? हमने बोले 2-3 बार बोले, नगर सेवक को बोले, उसके बाद में क्या बोलना है उनको? वो तो बोले करके दे कर रहे, कोशिश कर रहे हो, अपन ऊपर वाले आ रहे हैं, आगे वाले करने वाले काम उनका काम है ना आने करने। क्या नाम? मेरा नाम शेख शफीक।